अध्याय 2 सांख्ययोग भाग 7। मित्रांनो, आता आपण सांख्ययोग या महान अध्यायाच्या अंतिम आणि सर्वोच्च शिखरावर पोहोचलो आहोत। श्लोक 61 ते 72 हा भाग म्हणजे विकारांकडून विजयाकडे आणि मानवाकडून ईश्वरी स्थितीकडे जाणारा प्रवास आहे। मागील भागात आपण पाहिले की इंद्रिये किती प्रबळ असतात, पण या भागात श्रीकृष्ण ती जिंकण्याचा मार्ग आणि ती न जिंकल्यास होणारा विनाश या दोन्ही बाजू अत्यंत स्पष्टपणे मांडतात। श्लोक 61 तानि सर्वाणि संयम्य युक्तासित मत्पर वशेहि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। मित्रांनो, मागील श्लोकात आपण पाहिले की इंद्रिये किती प्रबळ असतात। आता श्रीकृष्ण त्यावर उपाय सांगत आहेत। ते म्हणतात, माणसाने त्या सर्व इंद्रियांना संयमित करून माझ्यावर श्रद्धा ठेवून स्थिर व्हावे। ज्याची इंद्रिये त्याच्या संपूर्ण ताब्यात असतात त्याचीच बुद्धी स्थिर समजावी। केवळ इच्छाशक्तीने इंद्रियावर विजय मिळवणे कठीण आहे, पण जेव्हा आपण आपले मन ईश्वराशी किंवा एखाद्या उच्च ध्येयाशी जोडतो तेव्हा इंद्रिये आपोआप शांत होऊ लागतात। इंद्रियाचा ताबा सुटणे म्हणजे बुद्धिभ्रष्ट होणे आणि इंद्रिये ताब्यात असणे म्हणजे यशाचा पाया रचणे होय। श्लोक 62 ध्यायतो विषयान् पुंस संगस्ते शुपजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधो विजायते। हा श्लोक माणसाच्या विनाशाची पहिली पायरी स्पष्ट करतो। श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा माणूस विषयांचे वारंवार चिंतन करतो तेव्हा त्याला त्या गोष्टींची आसक्ती लागते। आसक्तीतून ज्या गोष्टी मिळवण्याची इच्छा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेत अडथळा येतो तेव्हा क्रोध निर्माण होतो। आपला राग हा आपल्याच अपूर्ण राहिलेल्या इच्छांचे फळ असतो। विनाशाची सुरुवात ही बाह्य घटनेतून नाही तर आपल्या मनातील विचारांपासून होते। आपण एखाद्या गोष्टीचा जेवढा विचार करतो तेवढे आपण त्या गोष्टीच्या गुलामगिरीत अडकत जातो। हेच इथे भगवंत समजावत आहेत। श्लोक 63 क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। हा श्लोक मानवी मनाच्या अधपतनाची संपूर्ण साखळी सांगतो। श्रीकृष्ण म्हणतात, क्रोधातून अत्यंत मूढता भ्रम निर्माण होतो। भ्रमामुळे स्मृती नष्ट होते। स्मृती भ्रष्ट झाली की बुद्धीचा नाश होतो आणि ज्याची बुद्धी नष्ट झाली त्या माणसाचा पूर्ण विनाश होतो। विचार करा, रागाच्या भरात आपण कोणाशी काय बोललो हे आपल्या लक्षात राहत नाही आणि आपण असे काहीतरी करतो ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो। रागावर नियंत्रण ठेवणे का गरजेचे आहे याचे हे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण श्रीकृष्ण आपल्याला देत आहेत। श्लोक 64 रागद्वेष वियक्तेस्तु विषया निंद्रियेश्चरन् आत्मवैशे विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति। आता श्रीकृष्ण आपल्याला आनंदी जगण्याची कला शिकवत आहेत। ते म्हणतात, परंतु ज्याने आपले मन जिंकले आहे असा माणूस राग आणि द्वेष यांपासून मुक्त होऊन आपल्या ताब्यात असलेल्या इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग घेतो। तो प्रसादाला
म्हणजे अंतःकरणाच्या प्रसन्नतेला प्राप्त होतो. मित्रांनो, जग सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. खरी कला ही आहे की या जगात राहूनही कोणत्याही गोष्टीचा अतिमोह न ठेवणे किंवा कुणाचा द्वेष न करणे. जेव्हा आपण मनावर ताबा मिळवतो तेव्हा बाह्य जग आपल्याला त्रास देऊ शकत नाही. उलट आपल्याला प्रत्येक गोष्टीत ईश्वरी प्रसाद किंवा शांती अनुभवता येते. श्लोक 65. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. या श्लोकात श्रीकृष्ण मानसिक प्रसन्नतेचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात, चित्त प्रसन्न झाले की त्या माणसाच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि अशा प्रसन्न मनाच्या माणसाची बुद्धी फार लवकर स्थिर होते. आपण अनेकदा दुःखावर उपाय बाहेर शोधतो, पण भगवंत म्हणतात की प्रसन्नता आतून येते. जर तुमचे मन आतून शांत आणि आनंदी असेल तर बाहेरची दुःखे तुम्हाला शिवू शकत नाहीत. प्रसन्नता ही एक प्रकारची शक्ती आहे जी आपली निर्णय क्षमता वाढवते आणि आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी बुद्धीचे सामर्थ्य देते. म्हणून मन प्रसन्न ठेवणे हीच खरी साधना आहे. श्लोक 66. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयत शांती रशांतस्य कृत सुखम. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण येथे सुखाचे मर्म सांगत आहेत. ते म्हणतात, ज्यांचे मन संयमित नाही अशा माणसाकडे निश्चयात्मक बुद्धी नसते आणि त्याच्या अंतःकरणात कोणतीही उच्च भावना नसते. ज्याच्या मनात अशी भावना नाही त्याला शांती मिळत नाही आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला सुख तरी कुठून मिळणार. आपण सर्वजण सुखाच्या मागे धावत आहोत, पण भगवंत आपल्याला आरसा दाखवत आहेत. जोपर्यंत तुमचे मन शांत नाही तोपर्यंत जगातील कोणतेही ऐश्वर्य तुम्हाला सुख देऊ शकत नाही. सुख हे बाह्य वस्तूमध्ये नसून ते मनाच्या शांततेमध्ये दडलेले असते. श्लोक 67. इंद्रियाणां हि चरतां यन्मनो नुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसि. श्रीकृष्ण येथे एक अतिशय मार्मिक उदाहरण देतात. ते म्हणतात, ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नौकेला एखादा प्रचंड वारा भरकटवून नेतो, त्याचप्रमाणे विषयांकडे धावणाऱ्या इंद्रियांपैकी एखादे इंद्रिय जरी मनाला आपल्या मागे ओढून नेले तर ते त्या माणसाची बुद्धी हरण करून नेते. विचार करा, आपली प्रगतीची नौका व्यवस्थित चाललेली असताना वासनेचा किंवा रागाचा एक छोटासा झोत आपली बुद्धी भ्रष्ट करू शकतो. जर आपण आपल्या इंद्रियांना मोकळे सोडले तर ते आपल्याला ध्येयापासून दूर भरकटवून नेतील. जीवनाची नौका स्थिर ठेवण्यासाठी मनावर ताबा असणे अत्यंत आवश्यक आहे. श्लोक 68. तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश इंद्रियाणींद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला महाबाहो म्हणून हाक मारतात आणि सारांश सांगतात की हे अर्जुना, ज्याने आपली सर्व इंद्रिये त्याच्या विषयांपासून पूर्णपणे खेचून घेतली आहेत त्याचीच बुद्धी स्थिर समजावी. हा श्लोक आपल्याला शिस्तीचे महत्त्व शिकवतो. जसा एखादा कुशल सारथी घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवतो, तसाच तो माणूस आपल्या इच्छांना आणि इंद्रियांना लगाम घालतो. तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. बाह्य जगातील प्रलोभने आपल्याला सतत खुणावत असतात, पण तो स्वतःच्या मनाचा राजा असतो.
त्यालाच स्थिर प्रजेचा लाभ होतो. श्लोक 69. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हा श्लोक साधू आणि सामान्य माणूस यांच्यातील दृष्टिकोनाचा फरक स्पष्ट करतो. श्रीकृष्ण म्हणतात, जे सर्व प्राण्यांसाठी रात्र आहे, म्हणजे संयमी माणूस जागा असतो, आणि ज्यामध्ये सर्व प्राणी जागे असतात, म्हणजे सांसारिक भोग, ती ज्ञानी मुनीसाठी रात्र असते. याचा अर्थ असा की सामान्य लोक ज्या भौतिक सुखांसाठी रात्रंदिवस धावतात, ज्ञानी माणसाला त्यात काहीच रस नसतो. या उलट ज्या आत्मिक शांतीकडे सामान्य लोक दुर्लक्ष करतात, तिथे ज्ञानी माणूस पूर्णपणे जागृत असतो. आपला दृष्टिकोन बदलणे हीच खरी साधना आहे. हेच इथे भगवंत सुचवत आहेत. श्लोक 70. आपोर्यमाण मचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायां प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. श्रीकृष्ण समुद्राचे अतिशय विराट उदाहरण देतात. ते म्हणतात, ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी नद्यांचे पाणी येऊन मिळत असूनही समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही आणि स्थिर राहतो, त्याचप्रमाणे ज्या माणसाच्या मनात सर्व इच्छा विलीन होतात, तोच शांती प्राप्त करतो. इच्छांच्या मागे धावणारा नाही. समुद्र कधीच म्हणत नाही की आता पाणी पुरे झाले, पण तो त्या पाण्यामुळे कधी अस्वस्थही होत नाही. आपण समुद्रासारखे अथांग झाले पाहिजे. जगात राहून अनेक इच्छा समोर येतील, पण त्या आपल्याला विचलित करू शकणार नाहीत. इतकी आंतरिक स्थिरता आपण कमावली पाहिजे, तरच आपल्याला शाश्वत शांती मिळेल. श्लोक 71. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृह निर्ममो निरहंकार स शांती मधिगच्छति. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण येथे शांतीचा महामंत्र सांगत आहेत. ते म्हणतात, जो माणूस सर्व वासनांचा त्याग करून कशाचीही अपेक्षा न ठेवता मी आणि माझे, निर्मम व निरहंकार ही भावना सोडून वागतो, त्यालाच खरी शांती प्राप्त होते. विचार करा, आपली सर्व दुःखे हे माझे आहे किंवा मला हे हवे आहे या अहंकारातून निर्माण होतात. जेव्हा आपण अहंकाराचा पडदा बाजूला सारतो, तेव्हा आपल्याला जाणवते की आपण या सृष्टीचा एक भाग आहोत. ज्या क्षणी माणसाच्या मनातून मालकी हक्क आणि स्वार्थ निघून जातो, त्या क्षणी तो ईश्वरी शांतीचा अनुभव घेऊ लागतो. श्लोक 72. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनं प्राप्य विमुह्यति स्थित्वा मंतकालेपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. हा या अध्यायाचा शेवट आणि अत्यंत प्रभावी श्लोक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, हीच ब्राह्मी स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त झाल्यावर माणूस पुन्हा कधीही मोहात पडत नाही. जर आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जरी माणूस या स्थितीत स्थिर झाला, तरी तो ब्रह्मनिर्वाण म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. मित्रांनो, हा श्लोक आपल्याला आशेचा किरण देतो. आत्मज्ञानाचा मार्ग कधीही उशिरा नसतो. एकदा का ही दिव्य स्थिती अनुभवली की संसारातील सर्व संकटे आणि मृत्यूचे भयही संपून जाते. ही स्थिती प्राप्त करणे हेच मानवाचे सर्वोच्च ध्येय आहे. अशा प्रकारे दुसरा अध्याय येथे पूर्ण झाला आहे. या अध्यायात आपण आत्म्याचे अमरत्व, युद्धाचे महत्त्व, कर्मयोगाचे तंत्र आणि स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे सविस्तर पाहिली.
श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज संध्याकाळी 6 वाजता ऐकण्यासाठी व नवीन भाग सर्वप्रथम आत्मसात करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.